हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आता वाजले आहे अबे जल्दी बोल. 12 वाजले 10 मिनिटं बाकी आहे. तर आता मी चाय पिणार आहोत. तर आमच्या घरी आज दूध नाही आणून ठेवलं वाटतं पप्पांना, तर गिलास घेऊन आता जातो. 5 रुपयाचं दूध आणतो. अरे वाह, गुड आयडिया. तर 5 रुपयाचं तर दूध आणतो. त्याच्यानंतर मग आम्ही मस्त चाय पिणार, कारण की चायच्या बिना असं वाटत नाही उठल्यावानी, आणि जग सुनं सुनं वाटते. मग 5 रुपयाचं दूध द्या ना. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा. काल आम्ही रात्री रिक्षा घुमीला गेलो होतो, आणि कालच आम्ही नाही का थोडीशी रूम थोडीशी स्वच्छता केला. थोडंसं खाली खाली दिसत आहे ना रूम, मला पण माहीत आहे, पण एवढं पण खाली खाली नाही दिसतंय का काही वाटावं काही गेलं की म्हणून ठीक वाटत आहे थोडंसं. एक दिवस किचन बाकी आहे, तर किचनचं कधी होणार हे नाही माहीत. आमच्या किचनमध्ये पण बहुत सारं सामान आहे तिथे. अजून एक सकाळी उठल्याबरोबर एक खुश खबर भेटली आम्हाला का पेपर पोस्टपोन होऊन गेले. आता जे 29 पासून आमचे पेपर सुरू होत होते, जे आता सुरू होणार आहे 17 नोव्हेंबरपासून. तर मी बहुत खुश झालो काय आता अभ्यास लवकर करायला नाही लागत म्हणून. आजचा दिवस बहुत चांगला आहे असं वाटतंय म्हणजे, कारण की सगळं चांगलं होतं, खुशखबर भेटत चालल्या. तर असा दिवस आजचा पूर्ण जावं, रोजच चाललं जावं. तर आता आम्ही चाय वगैरे पिणार आहोत मस्त. आजपासून आमच्या पप्पाच्या शाळेला सुट्टी लागणार आहे मस्त. तर आता दिवाळी येणार आहे. दिवाळी आहे आता, दिवाळी नाही येणार आहे, दिवाळी आहे आता. त्या घरी जे किरायावाली काकू आहे तिथे आपल्या घर साफसूफ करत आहे. माझ्या बहिणीला फक्त एकच काम मी ठेवायला, इलायची गिण टाकायचं. तुला ते नाही येत. मला कामाला सगळंच येते, काही सगळंच येते. तुम्हाला पण माहिती आहे ना, जे कोच लोक राहते ते खेळून नाही दाखवत जास्त. तसंच आहे आपलं बी, आपण पण जास्त काम नाही करून दाखवत. जर आपण काम करून दाखवलं तर मग सगळेजण मलाच म्हणा हे काम कर हे काम कर, म्हणून मी परफॉर्मन्स माझा 0 दाखवतो. कधी बी मला काहीच ठेवताच नाहीत. भांडवले पण मध्ये बरोबर ठेवता नाहीत, कपडे बी धुता नाहीत. करायचंच काम नाही आपल्याला चांगल्यानं. जेव्हा वेळ आला तेव्हा आपण धुवायचं मस्त कसं. आमच्या मम्मीला तुम्ही कधी पण पाहिलं मस्त कामच करत राहते बिचारी. दिवसभर तिला 24 तास पण आमच्या मम्मीला नाही का कमी पडते काम करायसाठी. कधी पण पाहिलं ते मस्त काही ना काही करत असं. फक्त एक टाईम येते तिला झोप, म्हणलं दुपार झोपा नाही ते असं चष्मा लावते, मग असं मोबाईलमध्ये सुरू करते कहाण्या. मग ते कहाण्या सुरू राहते तिकडं, ते सुरू राहील आपण इकडं. चला आता बोझाला आता आम्ही मस्त चाय पिणार आहोत. त्याच्यानंतर मग आपला स्नान करणार, स्नान. त्याच्यानंतर मग आता जेवण करणार. आता थोडंसं बहुत वेळ आहे, आता 12 वाजले, पक्के 12 वाजले. त्या दिवशी आमची घडी बंद होती, आता सुरू झाली. तर म्हणजे चांगला समय आमचा सुरू झाला असं आपण मानू शकतो. तुला माहिती आमचे पेपर पोस्टपोन झाले. कधी आहे पेपर पोस्टपोन झाले ना पागल. आजच तर सांगितलं, मेसेज आला ना. जे 28 पासून पेपर सुरू होणार होते ते पोस्टपोन झालेले आहेत. तर 17 नोव्हेंबर पासून आपले पेपर होणार आहेत. तर या गोष्टीमध्ये बहुत खुशी आहे असं मी जाहीर करतो. तुला माहित कागद मेसेज नाही पाहिलं ना. आता 11 वाजता मेसेज टाकला त्याने. हा 11 वाजता इथे माझ्या, पण मला सकाळीच मॅच झाली, मी जेव्हा उठलो होतो तर असं होत राहावं, काही पेपर पोस्टपोन होऊन जावं. समझ रहे हो. चला आता चाय पितो बनल्यावर. देव माझे 2 आता मस्त आमच्या चाय वगैरे पिऊन घेऊन झालं. कुरकुरे अजून हायड अँड सी बिस्किट खाल्लं मस्त. त्याच्यानंतर सगळ्यात फेवरेट पार्ट म्हणजे आहे भांडुले घासणं. तर आता भांडी बी घासायची आहे, तर आता भांडी किन घासणार. चला गाईस मग भेटूया. चुटकीनं बहुत चालू आहे खरंच.
आतापर्यंत मोबाईल विकत होतं ना तेव्हा स्पीडनं भांडे धुते ना मस्त जमा करून ठेवते ना. जेव्हा मी जातो ना तिथं बसतो तर हळूहळू भांडू दे का मग पहिलाच कारा माणूस अजून कारा होऊन जाते यार. तूफान की परेशानी अब होगा असली मौत का खेला. मम्मी अंदर येत आहे. मम्मी तुटली दांडू. मम्मी नाही इथंच आहे वा. इथंच आहे ना. यार आमच्या घरी आता बंदर घुसत होता. अरे आता पण बाहेरच आहे बंदर आमच्या. यार मम्मी नको बे बंद कर दरवाजा यार. खावते ना जेवढं खायचं त्याने खाऊन टाकून हो ना. काय एवढं चिकू करताय. नको जाऊ मम्मी बाहेर. जाऊ दे खाऊ दे. हात घेऊन जाऊन आलं काच कर झाला. तू जायला जाऊ दे नाही यार. काय करणार आहे काय सोनं आहे का घरी. अरे आमच्या घराच्याच दरवाजा जेवढं बंद राहिला यार. काही आमची रक्षा करा कोणी. 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. जी चांगली पुंगीस वाजवून टाकली होती. एकदम बँडच वाजवली असं पण म्हणू शकतो. कारण की असं वाटत होतं का ते अंदर घेऊन येऊन जाते गिन म्हणून. तर माझ्या बहिणीने पुरस्कार द्यायला गेला. बिचारीने बहुत प्रयत्न केला. त्याने हाकलाचा भटका जायला त्याने का झाडू पुसाचा दांडू राहते ना ते मारायला गेले तेच तुटून गेलं. तर मला थोडं साहस आला. मग मम्मी पण इधर करत होती जा करून. आम्हाला मलाच भेव लागत होता. मी का करणार वगैरे तरी मला शिवा देत होती. काही करत गेली नव्हती. नुसती व्हिडिओ काढत होती म्हणून. पण मलाच बंदरचा भेव लागते. तर मी का गेलो असतो सामोरे टुटून करायसाठी. मग डायरेक्ट आम्ही जेवण केलं 4 वाजता. 4 वाजून गेले आम्हाला जेवण करायसाठी. जेवणमध्ये होतं आम्हाला फुलगोबी वरण पोळी भात घेऊन होतं. तर मला हे सगळंच आवडते. मला सगळंच खायची वस्तू चांगलंच वाटते. तर मी सगळ्या जागी चांगला हात दाखवतो. चांगलं झालं की मग डायरेक्ट झाली सायंकाळमध्ये आम्ही रोजचा चाय पितो. आज होता काळा चाय सोबत आम्ही खाल्लो. गुड इव्हिनिंग खायला पाहिजे होतं तू ते झालं. मग त्याच्यानंतर का बोर मारत होतं. चला म्हणलं बाहेर जाऊन. कारण की आमच्याकडे मस्त लाईटिंग लागून ठेवले आमच्या पडोसी लोकांना. तर ते पाहत होतं कोणाच्या घरी कोणती लाईटिंग लागून आहे. तर मग त्याच्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो. मी अंडा भुर्जी वगैरे बनवलो. आता स्वतःची हाती तर चांगलेच मनास लागत. तर हे खाऊन टाकलो. त्याच्यानंतर 7 दिवस गेला. चला गाईज थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.